भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाकडून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत मकर संक्रांतीच्या पर्वावर वसुंधरा उपजीविका केंद्राचे आयोजन करण्यात आले। या उपजीविका केंद्रात नगर परिषद तुमसर येथील BPL महिला बचत गटातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ व इतर अनेक वस्तूची विक्री करण्याकरता स्टॉल लावण्यात आले। त्यामुळे तुमसरातील महिला बचत गटातील महिलांना उद्योग करून आपली आर्थिक व सामाजिक यश संपादन करण्याचे काम मिळाले व भविष्यात महिला आपल्या स्वकष्टाने एक मोठा उद्योग समूह उभारू शकतो। यामुळे महिला बचत गटातील महिलांचा आर्थिक विकास होईल। नगर परिषद तुमसरला 433 असे BPL महिला बचत गट स्थापन करण्यात आले व त्या महिला बचत गटातील महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय आमच्याकडून ठेवण्यात आले, असे येथील सहाय्यक प्रकल्प अधिकारी नागदेवे मॅडम यांनी सांगितले। मी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यमुना नागदेवे। आज आपण इथे आलात। हे संपूर्ण जे आजचं जो हा प्रसंग आहे, हा प्रसंग महिलांच्या खरं म्हणजे ही एक महिलांची क्रांती झालेली आहे की महिलांना आज डे NULM अंतर्गत आज अशा बऱ्याचशा महिला ह्या उद्योजकीय महिला झालेल्या आहेत आणि त्यांना यांच्या माध्यमातून विविध प्रकारचे उद्योग प्राप्त झालेले आहेत। त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला एक हातभार काय म्हणू शकतो त्याला, त्यांना एक कुटुंबाला हातभार लागलेला आहे। आज विविध प्रकारचे तुम्ही हा CLC सेंटर, ज्याला सिटी लाईव्हलीहूड सेंटर म्हटलेलं आहे, एक शहर उपजीविका केंद्र, जे शहरातील दारिद्र्य रेषेखालील जेवढे कुटुंब आहेत त्या कुटुंबाचे जे बचत गट आज नगर परिषदेअंतर्गत स्थापन झालेले आहेत, त्या नगर परिषदेअंतर्गत स्थापन झालेल्या सर्व महिला बचत गटांना विविध प्रकारच्या योजनांमधून अर्थसहाय्य पुरवठा करून नगर परिषदेच्या वतीने त्यांना उद्योग प्राप्त करून देण्यात आलेले आहे। आणि आज त्या उद्योग प्राप्त झालेल्या महिला बचत गटांचे सर्व प्रॉडक्ट ह्या वस्तीस्थ आपल्या CLC सेंटरवर आपल्या शहर उपजीविका केंद्रामध्ये विक्रीकरिता संपूर्ण उत्पादित वस्तू इथे एकत्र एका छताखाली देण्यात आलेला आहे आणि त्याची विक्री ही आज शहर स्तरावर तर होतच आहे, पण शहराच्या पलीकडे सुद्धा आज त्याची विक्रीला एक चांगलं वाव मिळत आहे आणि हे असंच राहणार आणि यापुढे सुद्धा आम्ही विविध प्रकारचे नवीन नवीन प्रकल्प नगर परिषदेअंतर्गत सुरू करणार। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।